नमस्ते मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज सासूबाई घरी आहे, त्याच्यामुळे आज आई स्पेशल डिश बनवते, मासवडी. सारण वगैरे सगळी तयारी करून ठेवली. त्या घरी असल्या ना का आम्ही त्यांना मासवडीच बनवायला सांगतो, कारण त्या खूप छान बनवतात मासवडी. इकडे बेसनाची तयारी चालली आहे. याच्यामध्ये छान मिरची, कोथिंबीर, जिरा हे वाटून पेस्ट बनवून त्याचे असं बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून आई असं छान फेटतात ते. आपण बेसन बनवतो ना तसंच बनवायचंय. मला नाही येत, आईच बनवतात, त्याच्यामुळे मला रेसिपी पण जास्त माहिती नाही ती. आई बोलल्या ते छान असं फेटून घ्यायचं, गिठुळ्या नाही ठेवायच्या अजिबात. गिठुळ्या ठेवल्या का मग ते असं रुमालामध्ये बनवतो ना तर ते बनत नाही रुमालामध्ये. म्हणून आई ते छान फेटून घेते गिठुळ्या न ठेवता. नंतर झालं मग बघा, आईने असं रुमालामध्ये छान बनवल्या मासवड्या. ते मी दाखवू नाही शकले, थोडासा गॅप पडला. आईने तर असं रुमालामध्ये ते कसं टाकलं ते नाही दाखवू शकले मी तुम्हाला. पण बघा, आई बोलतात ते बनवताना असं दाखवायचं नाही, मग फुटतात, म्हणून मी ते बनवलं नाही. तर इथं आईची कालवणाची तयारी चालली आहे. त्याचाच रस्सा बनवणार आहे आई. आणि एवढा छान लागतो ना तो मासवडीचा रस्सा, बापरे, चाटून पुसून खातान एवढं छान लागतं. आणि आमच्या घरामध्ये तर सर्वांनाच आवडतात, माझ्या मुलांना पण आवडते मासवडी. आणि जरा झणझणीत असेल ना तर अजूनच छान लागतं. इकडे आईने छान मसाला बिसाला टाकून फोडणी दिली, मासवड्या कापून घेतल्या. आणि साईड साईडचा मासवडीचा कापून घ्यायचं आणि तेच त्या रसामध्ये टाकायचं कालवणामध्ये. त्याचंच कालवण बनवतात. आणि बाकीचं असं सुक्कच खायचं. हा, बघूनच तोंडाला पाणी आलं होतं. मसाला पण छान असा तेलामध्ये परतायचा. मसाल्याला पण छान अशी परतून तेवढं छान कालवण होतं हे. आईने छान परतून घेतलं तेलामध्ये. बघा, छान तरी सुटली. ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आई त्याच्यामध्ये पाणी टाकून असं पातळ रसा करायचा. आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी टाकायचं, जास्त पातळ नाही करायचं, थोडस घट्टच ठेवायचं. बघा, छान अशी तरी आली. आई चव घेऊन बघता ते, आणि चव पण छान झालेली आहे. मी पण चव घेऊन बघितली, पण आईने आज लेट जेवण बनवायला घेतलं म्हणून मला काही मासवडी खायला नाही भेटली. मी 8 नंतर काहीच खात नाही, त्याच्यामुळे मी 7लाच जेवून घेतलं होतं. पण मी थोडीशी मासवडी खाऊन बघितली कशी झाली, आणि खरंच खूप छान मासवडी झाली होती. आईच्या हाताला खरंच चव आहे. इकडे मी भाकरी करून घेतल्या, छान ज्वारीच्या भाकरी. आम्ही संध्याकाळच्या ज्वारीच्या भाकरी खातो. भाकरी करता करता माझं मासवडीकडे लक्ष गेलं. थोडासा तुकडा मी घेतला आणि थोडासा खाऊन बघितला, कारण मी 8 नंतर काहीच खात नाही, मी डाएटवर आहे. पण थोडीशी चव बघितली, एवढी छान झाली होती ना. आणि इकडे माझ्या भाकरी बघा, कधीच फुगत नाही, पहिल्यांदा एवढी भाकर फुगली माझी, छान टम फुगली. आणि मासवडी तर खूप छान होती, आणि चव पण खूप छान झाली होती. खाऊशी वाटत होती, पण नाही, कंट्रोल, मला वजन कमी करायचंय. वजन जास्त असलं का खूप प्रॉब्लेम होतात, पाय दुखते, कंबर दुखते, हे दुखतं ते दुखतं, म्हणून माझं वजन कमी करायचा प्लॅन चाललाय. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.